दारिद्र्याच्या उन्हात शिजला, निढळाच्या घामाने भिजला, देश गौरवासाठी झिजला, दिल्लीचेही तख्त राखतो महाराष्ट्र माझा. महाराष्ट्रातले शेतकरी रोज आत्महत्या करतायत, त्यांची लेकरं अवकाळी पोरके होत आहेत. ते विसरले आपल्याला महाराज. इथे जिवंत माणसांना महाराष्ट्राशी काय पडलेलं नाही, ते तर काय करतील. ह्याचसाठी केलं होतं का अट्टहास त्यांनी? कोण आहेस तू? शिवाजी, शिवाजी, शहाजी, शहाजी, भोसले. स्वतःला काय छत्रपती समजतो? नुसतं समजत नाही आहेच. वा वा वा. रयतेसाठी हात जोडतो, नव मुघलांचे तात तोडतो. कोणी एकेकाळी बळीराजा म्हणायचे आम्हाला. भिकाऱ्यापेक्षा वाईट अवस्था आहे आमची. काय थेरड्या पायतानाच्या चमड्यासाठी आहे ना, लय जनावर मारत्या. जनावराच्या ऐवजी शेतकऱ्याचा कातडा वापरला ना, अहो लय धंदा. शेतकऱ्यांच्या साथीनं आम्ही आमच्या स्वराज्याची गुढी उभारली. त्या शेतकऱ्यांची अशी अवस्था बघवत नाही तात्या. सगळ्यांनी त्यांच्या समस्येकडे पाठ फिरवली असेल, पण मी नाही फिरवणार. स्वराज्याचं तोरण उभारून 379 वर्ष झाली. मुघल संपले, तुमच्यासारखे विकृत आले माझ्या बळीराजाच्या नशिबात. 4 पायांचा महादेवाचा खरा नंदी साधा बैल होऊन त्या शेतकऱ्याबरोबर एकर दर एकर राबतो, तेव्हा त्या बैलाचे सुद्धा डोळे पाजरतात जेव्हा आपल्या मालकाचा निष्प्राण देह झाडावरून काढून खाळ्यात ठेवतात. काही लोकांच्या छाताडावर पाय देऊन या खुर्चीवर बसलोय मी. किती आरटीआय केले आमच्या विरोधात, घंटा फरक पडत नाही. मधमाशाच्या पोळ्यावर दगड मारला ना, मध नसते मिळत, माशा नसत्यात. 17व्या शतकात त्या मुजोर मुघलांनी गरिबांना, हिंदूंना लुटून अमाप धन सुरतेत जमा केलं. त्याच मुघलांचं कंबरड ठेचून मराठ्यांनी ते हिसकावून आणलं. सामान्य माणूस आता जागा झालाय, आणि जोपर्यंत तुमच्या सगळ्यांची होळी करत नाही ना, तोपर्यंत तो थांबणार नाही. 105 हुतात्म्यांच्या बलिदानानंतर मुंबई महाराष्ट्राला परत मिळवून दिली. आणि आज त्याच मुंबईत त्या कामगाराचं, त्या शेतकऱ्याचं अस्तित्व काय? तर हुतात्मा चौकात उभा असलेला एक दगडी पुतळा बास, एवढंच. मला ना माझ्या देशातल्या शेतकऱ्यांना ना फक्त एकच गोष्ट सांगायची आहे. 5 वर्षांना तुम्ही आपल्या घरच्यांसाठीच अन्न पिकवा, मग कळेल सगळ्यांना की शेतकरी किती महत्वाचे असतात. श्वास माझा, ध्यास माझा, नसा नसात महाराष्ट्र माझा.